मालिका वरदे हारी पंढरीनाथ महाराज की आपला हात भारी लाद भारी मायला सगळंच लय भारी। मराठी रुपेरी पडद्यावर एका मराठमोळ्या हिंदी नटाची एक धमाकेदार एंट्री होणार आहे आणि तो मराठमोळा हिंदी नट म्हणजे रितेश देशमुख। रितेश, आजवर तुला अनेक हिंदी सिनेमांमध्ये पाहिलंय, मराठीत प्रोड्युसर म्हणून पाहिलंय, पण आता एक धमाकेदार एंट्री होतीये, फायनली मराठमोळी एंट्री होतीये, काय सांगशील, किती नर्वसनेस आहे? नाही, नर्वसनेस ही नेहमीच असते। प्रत्येक नवीन पाऊल, प्रत्येक पहिलं पाऊल जेव्हा आयुष्यात तुम्ही घेता तेव्हा एक धगधग असते मनात की सगळं व्यवस्थित होणार आहे का, सगळं व्यवस्थित जे आपण केलं आहे तसंच लोकांपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो का। परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात, फक्त तुमचे प्रयत्न आणि तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमच्या हातात असतं आणि तेच तुम्ही करू शकता। लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे, भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया, आला होळीचा सण लय भारी चल नाचूया। रितेश, एक सांगावं असं वाटतं, आज जशी तुझी एंट्री झाली या स्टेजवर, म्हणजे या गेटअपवर आणि एकूण जे तू पेहराव घातलेला आहेस, कुठेतरी आम्हाला विलासरावजींची आठवण झाली, ती झलक एक कुठेतरी दिसली, कारण हे ड्रेसिंग सेन्स म्हणा किंवा एकूण तुझी जी बॉडी लँग्वेज होती, कुठेतरी त्यांची आठवण झाली आज। तुला वाटत नाही आज इतका स्पेशल डे आहे तुझ्यासाठी? नाही, ते तर नेहमीच माझ्याबरोबर असतात आणि त्यांची आठवण ही आज, काल, उद्या, रोज, प्रत्येक वेळी मला होते आणि ती होत राहणार। मी असा काय विचार नव्हता केला की मी असं येणार आहे आणि अशी झलक द्यायची। तो तुमचा दृष्टिकोन आहे आणि तुम्हाला असं वाटलं असेल तर मग थँक्यू। लय भारी सिनेमाचं नाव आहे आणि खूप लय भारी दिसतोयस तो सिनेमामध्ये, कारण ॲक्शन करताना दिसतोयस आणि त्याचबरोबर संजय पवार यांचे डायलॉग्स आहेत, तर मला वाटतं खूप जबरदस्त डायलॉगबाजीही पाहायला मिळणार। नाही, नक्कीच या चित्रपटात जबरदस्त डायलॉगबाजी असणार आहे, कारण का या चित्रपटात युनिक ड्रामा आहे आणि फेस ऑफ आहे, रिव्हेंज थीम आहे आणि रोमॅन्स आहे, म्युझिकल आहे, सगळ्या गोष्टी ज्या कमर्शियल असतात त्या सगळ्या ह्या चित्रपटात आल्या। मगाशी तू म्हटलंस की ऋतिक अजय अतुलच्या गाण्यांवर नाचला, तेव्हा मलाही असं वाटलं की मीही कधीतरी अजय अतुलच्या गाण्यांवर नाचावं। मला वाटतं हे स्वप्न तुझं आज पूर्ण होतं आहे। होय, अजय अतुल हे आय थिंक प्रत्येक मराठी हृदयाची धडकन आहे। त्यांची गाणी सगळ्यांच्या फोन्सवरती असतात, वर्षानुवर्ष ते गाजतात, चालतात। त्यांची एक युनिक स्टाईल आहे, त्यांची स्वतःची एक फॅन फॉलोईंग आहे आणि माझ्या पहिल्या चित्रपटात त्यांचं म्युझिक असणं ही माझ्यासाठी सुद्धा एक मोठी गोष्ट आहे। लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे, भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया, आला होळीचा सण लय भारी चल नाचूया। शेवटचा प्रश्न रितेश, निशिकांत सोबत काम करण्याचा अनुभव, कारण निशिकांत एक खूप जवळचा डायरेक्टर आहे तुझ्या आणि तुला त्याची काम करण्याची पद्धत खूप आवडते, त्याबद्दल? नाही, निशिकांत हे उत्कृष्ट डिरेक्टर तर आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। मराठी त्यांचा जो पहिला चित्रपट होता डुम्मी फास्ट, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता। त्यानंतर त्यांनी मुंबई मेरी जान केला, फोर्स केला, त्यानंतर हा चित्रपट करण्याची संधी मला मिळाली। ॲक्च्युली मुंबई मेरी जानच्या अगोदर त्यांचा पहिला हिंदी चित्रपट हा ते जॉन आणि मला घेऊन करणार होते, परंतु काही कारणास्तव ते झालं नाही, ते होऊ शकलं नाही तो चित्रपट। जॉननी फोर्स केला आणि मी लय भारी केला, म्हणून मला वाटतं की एक विशलिस्ट असते प्रत्येक ॲक्टरची की कुठल्या डिरेक्टरवर काम करायचं आहे, आणि निशिकांत कामत हे माझ्या लिस्टमध्ये टॉपवर होतं। त्याचं निदान पुतळा तरी होता, तुझं तर थडगं पण राहणार।
सलमानचा जेव्हा इंटरव्ह्यू केलेला मराठीत तेव्हा तो खूप एक्सायटेड होता आणि पूर्ण इंटरव्ह्यू त्यांनी मराठीत दिलेला आणि मला म्हटलेलं की जेव्हा लय भारीचं प्रमोशन करेन तेव्हाही मी मराठीतच बोलणार आहे. मग सलमान कधी प्रमोशन करताना दिसणार? नाही, ते त्यांचा मोठेपण आहे की मी येऊन नक्की प्रमोट करेन, परंतु त्यांना घेऊन लय भारी प्रमोट करावा असा कुठलाही प्लॅन नाही आहे. ऑल द बेस्ट या सिनेमासाठी. तेव्हा आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. लय भारी सिनेमाचे लय भारी संगीतकार अजय अतुल आपल्या सोबत आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला वाटतं लय भारी या सिनेमाच्या निमित्तानं एक सरप्राईज पॅकेज तुमच्या प्रेक्षकांना मिळणार आहे, कारण फोक साठी प्रसिद्ध असलेले अजय अतुल काहीतरी वेगळं या सिनेमाच्या माध्यमातून देणार आहेत. ते काय आहे? हां, मग तसंच असेल तर मग हो, कारण ते फोकचा एक मोठा जबाबदारी असते आमच्यावर मोस्ट ऑफ द टाईम, किंवा ह्यूज ग्रँड साऊंड. बट या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला नॉट जस्ट दॅट बट व्हेरी कंटेम्पररी स्टाईलचं, आय गेस व्हेरी अर्बन ऑल्सो आणि व्हेरी रुरल ऑल्सो, कारण ते आताच कळेल बिकॉज फिल्मच्या स्टोरीनुसार तुम्हाला ते कळेल. पण असं वेगवेगळ्या धाटणीचं म्युझिक आम्हाला करण्याची संधी ह्या चित्रपटात आली आणि मोस्ट ऑफ द टाईम एवढं पण अर्बन आमच्याकडे संधी मिळत नाही. म्हणजे आय गेस साधारण जबरदस्त वगैरे फिल्म सोडल्या तर या लेवलला आम्हाला काम नव्हतं करता आलं फुल ऑन अल्बम म्हणून. पण ज्या पद्धतीचा जॉनर आम्ही करू शकलो त्याच्यामध्ये जे एक सेड्युसिंग स्टाईलचं गाणं जे आहे ते थोडंसं जॅज लेवलला जातं आणि मी ते बॉलिवूडिश पण नाही म्हणणार, मी म्हणेन मोस्टली हॉलिवूडिश स्टाईलचं ते गाणं आहे. कम्प्लिटली वेस्टर्न ॲटमॉस्फिअर आहे त्याचा, कम्प्लिटली वेस्टर्न अप्रोच आहे, बट कोर वेस्टर्न इन द सेन्स क्लबवाला नाही, व्हेरी कोर क्लासिक वेस्टर्नवाला अप्रोच आहे. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे, भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया, पाला होळीचा सण लय भारी चल नाचूया. देवावर आधारित गाणी तर अजय अतुलची खूप फेमस आहेत, पण त्याचबरोबर या सिनेमात सेड्युसिंग एक गाणं आहे, एक रोमॅन्टिक गाणं आहे, ते फ्लेवर्स बाहेर येताना दिसणार आहेत. तर त्याबद्दल नाही, तशी गाणी आहेत, म्हणजे तसे सिच्युएशन पण आहेत या सिनेमामध्ये, पण तरीसुद्धा त्याच्यात पण रोमॅन्टिक असलं तरी त्याच्यामध्ये अजून काय वेगळं करता येईल. सिड्युसिंग असलं तरीसुद्धा एक तर तशा पद्धतीचं गाणं आपल्याकडे मराठी सिनेमामध्ये जवळजवळ नाहीच्या याच्यामध्ये होतं, तर मग त्यामध्ये वेगळं काय करता येईल. आणि म्हणजे नुसतं एक आयटम सॉन्ग एक ते असं करण्यापेक्षा आता आपल्याकडून काय गोष्टींना हात घालायचा राहिला आहे, किंवा मराठी चित्रपट संगीतामध्ये अजून कुठल्या जॉनरकडे गेलेलं नाही आहे लक्ष, असं चौकसपणे बघून जाणून बुजून जे केलेलं नाही तेच काढलं आणि त्याच्यावरच काम करायचं ठरवलं होतं. आणि त्यामुळे मग अजून म्हणजे एक येणं साजणं असं एक रोमॅन्टिक गाणं आहे, किंवा होळीचं एक गाणं आहे, अजून एक ते आत्ता तुम्ही म्हणलं ते सिड्युसिंग, एक रितेशच्या एंट्रीचं एक गाणं आहे आणि विठ्ठलाचं एक गाणं आहे. असे 5 छान एक हाताच्या 5 बोटांसारखी वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या जॉनरची अशी गाणी करता आली आम्हाला. या सिनेमातलं विठ्ठल विठ्ठल हे गाणं सगळ्यांना भावणारं असं गाणं आहे. म्हणजे एकदाच इथे ऐकून अनेक जण त्यावर जी रिॲक्शन देत होते, म्हणजे त्याच्यावरून ते कळत होतं. या गाण्याबद्दल थोडंसं मी जसं मगाशी म्हणाल तसं की आमचं हे भाग्य आहे की आम्हाला या पद्धतीने आमच्या कम्प्लिटली आमच्या विचाराने या गाण्याकडे बघता आलं. मुळात आम्ही काही जी कवाडं असतात ना, सगळं उघडत, आमच्याकडे फुल स्पेक्ट्रम होता. आम्हाला प्रोड्युसर्सने सांगितलं होतं जे करायचं ते करा. मला या गाण्यामध्ये फक्त अजय अतुल पाहिजेत, दुसरी गोष्ट मला याच्यात अजय अतुल पाहिजेत, आणि तिसरी गोष्ट मला याच्यात पाहिजे अजय अतुल. आमच्यावर हे पण आता कुणी सांगितलेलं नाही आपल्याला की आता असंच करा तसंच करा हे करा, कुणी काही बोलत नाही. जसं आपल्याला हवं तसं आपण करू शकतो. आपला हात भारी, लाद भारी.
जमायला सगळंच लय भारी. तर यात एका माणसाचं खूप इंटरफिअरन्स असायचं. इंटरफिअरन्स म्हणण्यापेक्षा त्यांचे सजेशन्स असायचे. राज ठाकरे त्यांनी अनेकदा सजेशन्स दिलेत किंवा अनेकदा त्यांचे विचार मांडलेत, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. ते सांगतो. पुन्हा काय होतं, जेव्हा आपल्याकडे एका क्रेसेंडोला एखादं गाणं करायची वेळ आलेली असेल, जेव्हा फिल्म अत्यंत स्फोटक अवस्थेला आलेली आहे आणि त्यावेळेला गाणं करायचं असेल, तर तुम्ही फिल्मच्या टेम्पोसाठी विथ ड्यू रिस्पेक्ट स्टोरी आणि बाकी सगळ्या गोष्टींचा आदर ठेवून तुम्ही तिकडे एक्सपेक्ट कराल की तिकडे आयटम सॉन्ग पाहिजे. बॉस, आयटम सॉन्ग तर फिल्ममध्ये पाहिजेच ना. मराठी चित्रपटात समजा तुम्ही अजय अतुल काम करताय, अजय अतुल बरोबर काम, तुम्ही आयटम सॉन्ग करत नाही, असं कसं होऊ शकतं. इकडे राज ठाकरे येतात, नाही आयटम सॉन्ग वगैरे करायचं नाही, आपण ते चीप लेवलला जायचं नाही अजिबात. तुम्ही एक क्लासी असं गाणं करा की जे सेडिक्टिव्ह असेल पण डिग्निटी असेल त्याच्यात. असं गाणं करा की साधारण बॉलिवूडमध्ये सुद्धा असं म्युझिक आजकाल होत नाही, अशा पद्धतीचं काहीतरी करा. मग आम्ही विचार करत होतो, मग काय करू. मग काही केलं तरी आम्हाला काय, आता ते कुंपणापर्यंत ना सारड्याची धाव म्हणतात ना तसं. मग आम्ही जे ट्राय करू ते आम्हाला असं वाटायचं नको हे परत असंच वाटतं की तसंच होईल, हे परत नको तसंच वाटतंय. इकडे जेव्हा आम्ही कम्प्लिटली विचार करून एका लेवलला आलो ना की नाही, हे आता साधारण असं मराठीत झालेलं नाही, असं एक आमच्या विचाराने की असं नाही झालेलं. मग आम्ही गेलो, मग त्याचं मला वाटतं की साधारण या रिदमवरती अशा पद्धतीचं कंपोजिशन असावं आणि इकडे ते खुलेल ये ना साजना, कम्प्लिटली वेस्टर्न स्टाईलने ती गाईल. आता विथ बाकी कुठलीही गोष्ट मनात, तेव्हा तुम्ही कुठलाही विचार करू नका, तुमच्यावर कुठलंही बंधन नाही, तुम्ही गाणं करा. हे जे आम्हाला एक दिशा आणि सगळं ओपन, एक रस्ता आणि सगळं ओपन, आता कुठेही जा तुम्ही, हे जे आहे ना, हे त्यांनी आम्हाला दिलं. म्युझिक तर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय, पण जाता एक झलक तो बनतीये, एक झलक या फिल्ममधल्या कुठल्याही गाण्याची. तुला साद आली तुझ्या लेकरांची या रंकापुरी आज भारावली, वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी, माऊली 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 रूप तुझे. पुन्हा एकदा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपला हात भारी, लाद भारी, जमायला सगळंच लय भारी. लय भारी सिनेमाचे लय भारी दिग्दर्शक निशिकांत कामत आता आपल्यासोबत आहे. निशिकांत, खूप खूप स्वागत आहे. निशिकांत, आजवर तुझे वेगवेगळे शेड्स आम्ही पाहिले, तुमच्या सिनेमातून ते दिसून आले, पण लय भारी एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा एकूण दिसून येतोय जो निशिकांत डिरेक्ट करणार आहे, असं काही आहे का? हां, नाही, मी थोडे वेगवेगळे अटेम्प्ट्स पूर्वी केलेत आणि फॉर्च्युनेटली ते ऑडियन्सने रिसीव्ह चांगले केले. यावेळेला फर्स्ट टाईम मी आउट अँड आउट कमर्शियल, ज्याला आपण म्हणतो की आउट अँड आउट करमणूक प्रधान चित्रपट, आणि मग त्यात हाय फ्लाईंग ॲक्शन आणि मारामारीत लोकं उडतात आणि गाड्या उडतात वगैरे. आय हॅड नॉट डन दिस बिफोर. तर माझ्यासाठी मी पण म्हटलं करून बघूया, मला जमेल की नाही माहीत नाही. तर आय हॅव पुट माय बेस्ट फूट फॉरवर्ड, प्रयत्न तर केला आहे आणि आय वॉज ब्लेस्ड विथ अ गुड टीम. रितेश होता, so I had a star, so I had to present a star like a star, so I had a star most importantly. तर एक स्टार असल्यामुळे त्याचा एक प्रेझेन्सचा खूप फरक पडतो. मग देन आय हॅड अ गुड ॲक्शन टीम. कौशल मोझेस यांनी ॲक्शन केली, तर ॲक्शन तशी डिवाईस करता आली. त्यानंतर ठसकेबाज संवाद हवे होते, तर संजय पवार होते आमच्याकडे, आणि पूर्णपणे करमणूक प्रधान चित्रपट बनवायचा होता, त्यासाठी करेक्ट म्युझिक पाहिजे. तर आय वॉज व्हेरी लकी अगेन टू हॅव सच ब्रिलियंट म्युझिक डिरेक्टर्स लाईक अजय अतुल. म्हणजे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड तर फॅन्टॅस्टिक आहेच, पण आणि ह्या चित्रपटाची गाणी तर त्यांनी आय थिंक सो खूपच सुंदर केलेत. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे, भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया, आला होळीचा सण लय भारी चल नाचूया.
हे सगळी सपोर्ट सिस्टीम मला मिळाली आहे आणि मी प्रयत्न तरी केला आहे आणि ऑडियन्सने ठरवायचं की तर निशिकांतचा सिनेमा असेल तर ऑडियन्स डेफिनेटली ठरवेल. दुसरा एक प्रश्न निशिकांत, म्हणजे रितेशचा पहिला सिनेमा तू डिरेक्ट करतोयस आणि त्याचबरोबर सलमान खान ही या फिल्ममध्ये आहे. एक सरप्राईज पॅकेज आहे आणि एकीकडे रितेशला डिरेक्ट करणं, एकीकडे सलमानला डिरेक्ट करणं, किती फन पार्ट होता तो? इट्स फन टू वर्क विथ स्टार्स. म्हणजे मला कधी त्याचं बर्डन फील होत नाही. ॲक्च्युली स्टार्स ती पण खूप गोड माणसंच असतात फायनली, आणि एकदा तुमचा सूर जुळला त्यांच्याशी की फारसा म्हणजे रादर ते एक जॉय राईडच होते, त्यामुळे खूप मजा आली. हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम. या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना तर हा माऊली नाव नाही लावणार. अजित नादियादवालाची स्क्रिप्ट आहे, त्यांनी लिहिलेली कथा आहे. ती कथा त्याची मांडणी करणं, एकूण ट्रीटमेंट सिनेमाला देणं एक चॅलेंज असेल कुठेतरी, त्याबद्दल थोडंसं? कथा अर्थात कथा बीज होतं, म्हणजे ते 4 वाक्याचं होतं की अशी अशी कथा आहे की असा एक हिरो असतो, त्याच्या आयुष्यात हे होतं हे होतं हे होतं हे होतं, ही कथा झाली. त्यानंतर कुठलीही कथा तुम्ही घेतली तरी ते पुढे एक चॅलेंज म्हणण्यापेक्षा त्याच्यावर एक हार्डवर्क असतं 6 महिने की त्याची एक पटकथा लिहून तयार करण्यात. एक कधी तुम्ही लकी असलात ते 1 महिन्यात होते, लकी नसलात तर मग 6 महिने तुम्ही तेच आळवत असता की जोपर्यंत तुमचा स्क्रीन प्ले करेक्ट होत नाही किंवा पटकथा करेक्ट. ह्या चित्रपटाच्या संदर्भात टेन्शन माझं वेगळं होतं की साजिद नडियादवाला एवढे मोठे प्रोड्युसर आहेत, त्यांची कथा होती, तर त्याला जस्टिस व्हायला हवं. मग थोडा जास्त वेळ गेला, 7-8 महिने गेले लिहिण्यात. पण आता बघूया. त्या साजिदबाईंनी आत्ता ट्रेलर बघितलं ते तरी खुश होऊन गेलेत. आता पिक्चर बघितल्यावर काय म्हणतील मला माहीत नाही. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.